मी शुभेच्छा देते आणि माझं थोडंसं मनोगत व्यक्त करते. पहा, हे जे शिक्षक असतात ते शिक्षक आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात. रोज ते आपण आलो नाही तरी ते येतच असतात, आपली वाट पाहतच असतात. त्याच्या आपण येणं आणि आपलं आरोग्य छान ठेवणं हे आपलं काम असतं. त्याबद्दल मी एक छोटंसं गोष्ट सांगते तुम्हाला. पहा, दिगू ऋषी दिगू एक व्यक्ती असतो. तो पूर्वी कसं होतं की गुरु घरी जाऊन ज्ञान घ्यावं लागत होतं. तसं दिगू बरोबर अनेक विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी ऋषींच्या घरी जातात आणि ज्ञान घेत असतात. दिगू हा सर्वसामान्य असतो, त्याला काही एवढं ज्ञान लवकर लवकर प्राप्त होत नसतं. म्हणजे गुरु वगैरे शिकवत असतात, जसे आपल्याला सर शिकवणं प्रत्येक प्रकाराचं योग्य रीतीने करा असं म्हणतात, पण प्रत्येक जण घेऊ शकत नाही. तसा दिगू हा तो तेवढी ज्ञान घेऊ शकत नव्हता. तो रिपिटेशन करायचा, परत परत करायचा, पण त्याला ते जमत नव्हतं. त्याचे मित्रही त्याला चिडवायचे, अरे दिगू तुला सर किती सांगतात तर तू योग्य पद्धतीने करत नाही. आणि त्याचे आई वडील हे आध्यात्मिक असतात दिगूचे, म्हणून मग आई वडीलही सांगत असतात दिगू व्यवस्थित करत जा, तरी दिगूला काही करता येत नसतं. पण तो कंटाळतो, अरे मी काहीच करू शकत नाही का, मी ना घरच्यांची इच्छा पूर्ण करू शकतो ना गुरुंची इच्छा पूर्ण करू शकतो. पण गुरुनी काय केलेलं असतं की दिगू तू सकाळ संध्याकाळी माझ्याकडे ये, मी तुला अधिक ज्ञान देईन आणि तुला पारंगत करेल त्याच्यामध्ये. मग दिगू अनेक वेळा प्रयत्न करतो, पण त्याच्याकडून होत नाही. शेवटी तो कंटाळतो आणि जंगलामध्ये निघून जातो. आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर त्याला असं वाटतं, आणि मी काहीच उपयोगाचं नाहीये, घरच्यांचाही उपयोगाचं नाहीये, गुरुवरांच्याही उपयोगाचं नाहीये, मला आता जीवच दिला पाहिजे. मग तो असा जात असतो. त्याला तहान लागते म्हणून एका विहिरीजवळ थांबतो आणि विहिरीतून कळशी असते, हातातून खाली दोरा कळशी टाकतो आणि पाणी ओढत असतो. पाणी ओढताना त्याला असं दिसतं की विहिरीला पूर्ण दगड असतो. त्या दोर खाली वर जाऊन त्या दगडाला खूप सुंदर असा दोरीचा आकार प्राप्त झालेला असतो. दिगूच्या मनामध्ये येतं, अरे हे जो दोर आहे आणि दगड हा निर्जीव आहे. परत परत प्रयत्न केल्यामुळे त्या दोरीला सुंदर असा, त्या दगडाला सुंदर असा आकार दोरीचा प्राप्त झाला. मी तर मनुष्य आहे, मी प्रयत्न अधिक करत राहिलो तर मला सुद्धा सर्व ज्ञान जमणार आहे, सर्व गोष्टी जमणार आहेत. त्या पद्धतीने दिगू घरी येतो, ऋषींच्या घरी येतो आणि जोमाने परत तो सराव करतो आणि एक दिवस तो मोठा ऋषी होतो आणि इतरांना ज्ञान देतो आणि आपलं जीवन सुखी करतो आणि ज्ञानदानाचं काम परत निरंतर चालू ठेवतो. तशा पद्धतीने आपण सुद्धा दररोज वर्गावरती येऊन ज्ञान घ्यायचं आहे आणि आपल्या गुरुवर्यांना पण आपल्याला अधिक संधी मिळवून द्यायची आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.